नमस्कार. आशा करतो की पहिला भाग तुम्ही व्यवस्थित ऐकला आणि त्यावर खूप विचार केलाय. या भागामध्ये तुमच्यासोबत अशी गोष्ट शेअर करायला आलोय की तुम्हाला असा एक माणूस व्हायचा आहे ज्याची कोणत्याही प्रकारे कॉम्पिटिशन उरता कामा नये. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा पर्पज म्हणजेच जीवन जगण्याचं कारण शोधण्याची गरज आहे. तुम्हाला हे शोधायला हवं की तुमचा या जगामध्ये जन्म का झाला आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी का लवकर उठायचं आहे. तुम्ही शिक्षण घेताय, नोकरी करत असाल तर का करताय, व्यवसाय करत असाल तर का करताय. आता एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. कारण पहिल्यांदा येतं, ॲक्शन त्यानंतर. पहिलं कारण मग क्रिया. पहिलं रिझन आणि त्यानंतर ॲक्शन. तुमच्याजवळ कोणतंही काम करण्याचं कारण आहे, जसं की तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसण्यासाठी सोफा आणायचा आहे आणि जर तुम्हाला एका सोफ्याचीच गरज आहे तर तुम्ही एकच सोफा घेऊन या. तर यामध्ये कारण आहे बसणे आणि ॲक्शन आहे सोफा घेऊन येणे. जोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही तोवर ती गोष्ट आपण करत नाही. उदाहरण देतो, एका मुलीचा जी आपल्या आईवडिलांसोबत राहते आणि पुढच्याच दिवशी तिचं लग्न झालं. त्यामुळे तिच्याजवळ एक कारण आलं की सकाळी लवकर उठायचं आहे. जोपर्यंत ती तिच्या आईवडिलांसोबत राहत होती तेव्हा ती लवकर उठत होती का? नाही. पण आज जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा तिच्याकडे एक कारण आलं की आपल्याला लवकर उठायचं आहे. आता ती लवकर उठतच नाही तर घरातील सर्व कामं पण करायला लागते. काही वर्षानंतर तिला एखादं मूल झालं. त्यानंतर तिला अजून एक मोठं कारण मिळालं. ती रात्रभर देखील जागू शकते आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी. जेवढं मोठं कारण तेवढं मोठं बलिदान. जेवढं मोठं कारण तेवढी मोठी ॲक्शन. आणि जेवढं मोठं कारण तेवढीच आयुष्यामध्ये मोठी प्रगती. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तसंच APJ अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस यांच्याजवळ जगण्यासाठी एक भलं मोठं कारण होतं, देश. यांच्याजवळ कारण होतं देशामध्ये सुधारणा करणं, देशामध्ये एक चांगला बदल घडवून आणणं, देशवासियांचं जीवनमान उंचावणं. जेव्हा त्यांनी एवढं मोठं कारण हाताशी घेतलं, म्हणजेच एवढं मोठं पर्पज त्यांच्या हाती लागलं, त्याच वेळी त्यांनी खूप मोठमोठी कामं केली. जेवढा मोठा तुमचा पर्पज म्हणजेच कारण तेवढंच मोठं लक्ष, तेवढंच मोठं आयुष्य, तेवढेच आपण कॉम्पिटिशनपासून लांब जायला लागतो. त्यामुळे तुमचं जगाबरोबर कॉम्पिटिशनच उरत नाही. तुम्हाला कोणताही फरक पडत नाही. कोणी एवढी मोठी कार घेतली, कोणी एवढ्या किमतीचा स्मार्टफोन घेतला. यानंतर तुमच्यापैकी प्रत्येक माणूस फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतो की आयुष्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी पॉझिटिव्हली करण्याकडे. म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये असा माणूस व्हायचा आहे ज्याला भरपूर पुढे जायचं आहे, ज्याची झिरो कॉम्पिटिशन असावी. त्याने आपल्या पर्पजचा शोध घ्यावा. उद्या सकाळी लवकर उठण्याचं मोठं कारण आहे. आयुष्य 80 वर्ष जगला तर या जगाला काय दिलं, या समाजाला काय देणार आहात, या बाबतीत आजच विचार करून ठेवा. आपल्याला किडे मुंग्यांसारखं आयुष्य व्यतीत करायचं आहे का? देवाने यासाठी तर नक्कीच पाठवलं नाही आहे की यावं, थोडासा अभ्यास करावा, नोकरी मिळाली तर करायची, इच्छा मारून ठेवायच्या आणि एक दिवस हे जग सोडून जायचं. तर याचं उत्तर नक्कीच नाही असं असेल. आता याकरिता तुम्हाला आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे याचा शोध घ्यावा लागेल. हे एक ट्रेजर हंटसारखं आहे. जो खजिना शोधलात तर पूर्ण आयुष्य बदलून जाईल. मित्रहो, जेवढे पण लोक जसं की AR रहमान, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना आपल्या जीवनाचं ध्येय मिळालं. मग ते गाणं असेल
ते क्रिकेट खेळणं असेल, ते म्युझिक कंपोज करणं असेल किंवा करोडो रुपये कमावणं असेल, ते लोकांना रोजगार देणं असू शकतं, काहीही असू शकतं. पण जेव्हा तुम्हाला तुमचं लक्ष सापडेल, जेव्हा तुम्हाला तुमचं पर्पज सापडेल, जेव्हा तुमच्या जगण्याचा उद्देश सापडेल, तेव्हा तुमचं आयुष्य देखील कलाटणी घेईल. आणि त्यानंतर दुसरी स्टेप आहे, जेव्हा तुम्हाला आयुष्याचा पर्पज मिळेल, त्याला तुमच्या पेचेकला लिंक करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला कमाई करायची आहे. कारण जर तुम्ही ब्लाइंडली पैशाच्या पाठी धावलात तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात. मी पण असाच ब्लाइंडली पैशाच्या पाठी धावत होतो. पण जेव्हा मला माझ्या जगण्याचा उद्देश कळला की मला 1,00,000 तरुणांना किंवा तरुण पिढीला इन्स्पायर करायचं आहे, त्यामुळे मला सकाळी लवकर उठण्याचं कारण, मला हे ऑडिओ व्हिडिओ करण्याचं कारण, प्रत्येक गोष्टीचं कारण मला समजले. आणि जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टींचं कारण समजले, तेव्हा काय, प्रत्येक दिवस हा दिवाळी आहे, प्रत्येक दिवस हा सुट्टीचा आहे, प्रत्येक दिवशी ते करतोय जे मला पसंत आहे आणि त्यामुळे मी पैसा देखील कमवत आहे आणि त्याचमुळे मी आज ते करत आहे जे मला आवडतं. त्यामुळे तुम्हाला देखील तुमचा पर्पज शोधून काढायचा आहे आणि तो शोधण्यासाठी फक्त छोट्या छोट्या 3 गोष्टी. पहिली, त्या गोष्टीचा मागोवा घ्या जे करताना तुम्ही मनापासून करताय, जी सर्वात जास्त सुंदर आहे, जी करत असताना तुम्ही तहान, भूक, दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ सगळं काही विसरून करता. किंवा अशा गोष्टीचा शोध घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला दुःख किंवा वाईट वाटतं. जसं की राजा राममोहन रॉय यांना सती प्रथेचं वाईट वाटत होतं, तर त्यांनी याच गोष्टीला आपला पर्पज बनवला. त्याच्यासाठी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं. जसं की भगतसिंग यांना राग यायचा की आपण गुलामगिरी करतोय, त्याच गोष्टीला त्यांनी आपला पर्पज बनवला आणि त्यांचं आयुष्य पुरं बदलून गेलं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही ती गोष्ट शोधू शकता जी करताना तुम्हाला असं फील होईल की आयुष्य पूर्णपणे जगलोय आणि अजूनही मृत्यू आलाच तरीही आपण यशस्वी आहोत असं वाटेल. त्यामुळे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. विचार करा, कदाचित ती पटकन मिळणार नाहीत. त्याकरिता आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल, एक पूर्ण दिवस द्यावा लागेल. तेव्हा जाऊन कुठे आपल्याला आपल्या आयुष्याचा पर्पज मिळेल. सो फाइंड युअर पर्पज अँड लिव्ह विथ पॅशन. झिरो कॉम्पिटिशन जीवनासाठी ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचा कोणासोबतही संबंध असणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायची. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. आशा करतो की या ऑडिओना तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल आणि आपल्या जीवनामध्ये ॲप्लाय करा.